आणि आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 112 वर्ष जुना असलेला आणि मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तसंच वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ऐतिहासिक पूल आज तोडायला सुरुवात झालेली आहे। ब्रिटिश कालीन असा हा सायन पूल धोकादायक आहे, त्याला जोडून नवीन पूल बांधला जाणार आहे। त्यामुळे आता 2 वर्षांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल। बंद होणार असल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि 31 जुलै 2026 पर्यंत नवीन पूल देखील तयार होणार असल्याचं महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने सांगितलंय। याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। 112 वर्ष जुना ब्रिटिशकालीन सायन पूल अखेरीस आज तोडण्यास सुरुवात झालेली आहे। मी सध्या उभी आहे सायनच्या स्कायवॉकवर, जिथून आपल्याला हा संपूर्ण परिसर दिसू शकतो। तुम्ही इथे पाहू शकता की हाच तो ब्रिटिशकालीन सायनचा पूल आहे, जो 112 वर्ष जुना आहे आणि त्याच पुलाला आता तोडण्याची सुरुवात झालेली आहे। खरं तर या ब्रिजची चाचणी केल्यानंतर, ऑडिट केल्यानंतर तो धोकादायक आहे असं लक्षात आलं आणि त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद केला गेला आणि आता त्याला अधिकृतपणे तोडण्यास सुरुवात देखील झालेली आहे। आज हा ब्रिज तोडायला घेतलेला आहे आणि 2 वर्षांनंतर म्हणजेच 31 जुलै 2026ला नवीन पूल नागरिकांसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने दिलेला आहे। हा जो पूल आहे तो अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जायचा, कारण का हा धारावी, LBS मार्ग, BKC, बँड्रा अशा 4 प्रमुख ठिकाणांना जोडला जायचा। मात्र आता तोच ब्रिज बंद करण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची शक्यता देखील होऊ शकते, कारण का या पुलाचा वापर बहुतेक नागरिक करायचे बँड्रा धारावी परिसरामध्ये जाण्यासाठी, BKC परिसरामध्ये जाण्यासाठी आणि आता हाच पूल तोडण्यात येणार आहे। त्यामुळे इतर जे अन्य मार्ग आहेत, 90 फीट रोड आहे बँड्रावरून, त्याचा वापर नागरिकांना करावा लागणार आहे। ज्या मार्गांवर इतर दिवशी वाहतूक कोंडी असते, आता तिथे जी दैनंदिन वाहतूक आहे ती देखील वळवली जाणार आहे या मार्गिकेवरची। त्यामुळे निश्चितच वाहतूक पोलिसांपुढे हे एक मोठं आव्हान असणार आहे की वाहतूक कोंडी कशी नियंत्रित करायची याची। त्यामुळे 2 वर्षानंतर हा नवीन पूल नागरिकांच्या भेटीसाठी येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।